लहानपणी आपण सर्वांनीच शाळेमध्ये असताना पाढे पाठ केले होते. हे पाढे बेसिक 2 ते 10. ते पाढे पाठ कसे केले होते तुम्हाला आठवतं आहे का? जरा पहा बघू आठवण. ते पाढे पाठ करायची प्रक्रिया अशी होती की ते आपल्याला शिकवले की ते पाढे रोज पाटीवरती पेन्सिलने लिहिणे किंवा वहीवरती पेन्सिलने लिहिणे किंवा प्लस ते सतत घोकणे है ना, अशा पद्धतीने आपण ते पाढे पाठ केले आहेत. बरं, शालेय जीवनामध्ये कुठलेही प्रश्नाची उत्तरं पाठ करायची सुद्धा प्रोसेस तर हीच होती ना. हे पाठांतर करून 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 तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं त्यावेळेत आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये ती उत्तरं म्हणा, भले शॉर्ट पिरियडसाठी असतील, पण ती उत्तरं म्हणा किंवा हे पाढे फॉर लाँग पिरियड असे इतके फिट झाले. आता पाढ्यांची गोष्ट घेतली तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये अगदी फिट झालेत आणि उत्तरंसुद्धा शॉर्ट टर्म पिरियडसाठी आपल्या बुद्धीमध्ये तर बसलीच होती, हो की नाही. म्हणजेच आपण जर त्या गोष्टीवरती काम केलं होतं, जर आपण अभ्यास केला होता, एखाद्या गोष्टीचं घोकंपट्टी केली होती, पाठांतर केलं होतं, तर ती गोष्ट आपल्या मेंदूमध्ये अगदी फिट बसली होती आणि ती आजही तशीच आहे. हे पाढे तुम्हाला झोपेतनं उठवून आजही कोणी विचारलं की 2 ते 10 या पाढ्यांपैकी कुठल्याही पाढ्याचं एखादं तुम्हाला उच्चारण करायला सांगितलं, तुम्ही अगदी सहज करू शकताय, बरोबर ना. आठवून पहा बघूया. ओके, मग हे जे पाढे आपण पाठ केले ह्याची जी प्रोसेस होती, हीच प्रोसेस आता आपल्याला करायची आहे. जस्ट टू चेंज युअर ओल्ड लाईफ. ना वाय टू चेंज युअर ओल्ड लाईफ? बिकॉज नंबर 1, ओल्ड लाईफ म्हणजे आपल्या जुन्या बिलीफ सिस्टम्स, जे काही आपल्या आतमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ब्रेनमध्ये. बऱ्याचशा जुन्या सिस्टम्स अशा असतात की त्या आपण सोडायला तयार होत नाही, आपण स्वतःला बदलायला तयार होत नाही. का? कारण बदलायला घाबरतो, चिंता वाटून राहते, आपली म्हणा किंवा आपल्या फॅमिलीची म्हणा. सो इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू माय डिअर फ्रेंड्स, टू यू इज प्लीज चेंज युअर सेल्फ. चेंज कशासाठी करायचं? तर बाहेर घडणाऱ्या बदलांना स्वतःला जुळवून घेण्यासाठी चेंज करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, बाहेरचं वातावरण इतकं आता नकारात्मक दूषित होत चाललं आहे की हवा दूषित होत चालली आहे फक्त ह्या नकारात्मक विचारांच्या व्हायब्रेशन्सने. फरक एवढाच आहे, हे व्हायब्रेशन्स वातावरणात आपल्याला दिसत नाहीत, पण येस, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये ह्याची रेकॉर्डिंग होते आणि मग ह्याचा हळूहळू परिणाम आपल्या मनावर व्हायला लागतो. मग आपणही तसेच विचार करायला लागतो. म्हणजे हा वाईसा वर्सा इफेक्ट झाला की नाही. मग हे सगळं टाळण्यासाठी जर बाहेर निगेटिव्ह आहे तरीही मला आतून पॉझिटिव्ह राहायचं असेल तर मला काय करावं लागेल? त्यासाठी काहीतरी मेहनत घेतली पाहिजे. मग काय करायचं? तर ओल्ड बिलीफ सिस्टम्स ज्या आपल्या आहेत त्या बदलण्यासाठी काही गोष्टींची घोकंपट्टी करायची. सुरुवातीला घोकंपट्टी करून 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 ती एका पर्टिक्युलर दिवसाला आपल्या मेंदूमध्ये फिट होईल. मग ती हळूहळू आपल्या सबकॉन्शियस मनामध्ये फिट होईल आणि जशी ती फिट होईल तसं तुम्ही ते तसं वागून तुम्ही तसे पर्सनॅलिटी तुमची घडेल. इतकं सुंदर हे तुमचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने बदलतं. खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे बरं का. याच्या मागे सायन्स भरपूर आहे, बायोलॉजी भरपूर आहे, क्वांटम फिजिक्स भरपूर आहे. तर मला असं वाटतं आपणही काहीतरी अशी छान छान वाक्य आपल्या जीवनासाठी ठरवून घेतली पाहिजेत आणि ती वर्तमानात काळात असली पाहिजेत की जेणेकरून आपल्याला तो जसा फील येईल की येस, आय ॲम लाईक दिस, ऑलरेडी आय ॲम, वाव. सो हा वाववाला फिलिंग येण्यासाठी आपण काही 5 अगदी सिलेक्टिव्ह वाक्य रोजच्या रोज 1 महिनाभर तर करून बघूयात. घोकंपट्टी करून बघूयात, पाठांतर 5 वाक्यांचं एका महिन्यासाठी, आहे की नाही. तर ती कोणती 5 वाक्य? तुम्हाला सांगू मी, अतिशय छान छान पॉवरफुल वाक्य. ओके, मी शक्तिशाली आहे. हे बाहुबलाची शक्ती नाही बरं का, माझ्या मनाची शक्ती. ओके, दुसरं वाक्य, मी शांत चित्त आहे. तिसरं वाक्य, मी खूप सुखी आहे, आनंदात आहे, मजेत आहे. चौथं वाक्य, माझे शरीर स्वस्थ, निरोगी, शक्तिशाली, ऊर्जावान, तंदुरुस्त आहे. आणि 5वं वाक्य,
माझ्यासोबत नेहमी चांगले चांगले चांगलेच घडते, कारण माझा ईश्वर माझ्यासोबत आहे. आता हे वाक्य पाठ होण्यासाठी मला सांगा किती वेळ लागेल? 5 वाक्य पाठ करायची आहेत. सतत 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 गुणगुणत जाऊन 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 ती अगदी फार थोड्या दिवसात, मी तर म्हणेन एक 3 दिवसाचा कालावधी जर तुम्ही रोज दिवसभर गुणगुणत राहिलात ना, तर ती पाठ होऊन जातील. पाठ करणं ही सुरुवातीची प्रोसेस आहे आणि मग ती हळूहळू हळूहळू तुमच्या मनात जाऊन ती फिट होणं आणि त्याप्रमाणे तुम्ही वागणं थोडीशी लाँग प्रोसेस आहे. पण येस, इफ यू बिलीव्ह, जर तुम्ही याच्यावरती सकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवलात विदाऊट एनी डाऊट, तर हे खूप छान काम करतं. म्हणून मित्रांनो, आजपासनं ही वाक्य रोज म्हणत चला म्हणत चला म्हणत चला म्हणत चला. आणि मग एक वेळ अशी येईल की वाव, तुम्ही त्याचं स्वरूपच बनून जाल, तुम्ही तसे फॉर्ममध्ये बनून जाल, है ना. त्या साच्यात तुम्ही बनाल, तुमची पर्सनॅलिटी तितकी सुंदर बनेल. सो ऑल द बेस्ट. हा एक महिनाभर प्रयोग करून बघा आणि नाहीच जर जमलं तर कमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा मला फोन देखील करू शकता. थँक्यू सो मच. टिल देन, बाय बाय.